11th ॲडमिशन 2024-25चा राऊंड 2चा जो रिझल्ट आहे म्हणजे राऊंड 2ची जी मेरिट लिस्ट आहे ही 10 तारखेला सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर विद्यार्थी कमेंट्स करत आहे की जी मेरिट लिस्ट आहे किंवा जो अलॉटमेंट आहे हा कसा चेक करायचा। तर सर्वप्रथम तुम्हाला काहीच नाही, लॉग इन करायचं आहे। लॉग इनमध्ये तुमच्याकडे जो आय डी आहे आणि पासवर्ड आहे तो आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डचं ऑप्शन येईल, त्या साईडला इकडे भरपूर सारे ऑप्शन येईल। इथे तुम्हाला राऊंड 2 अलॉटमेंट असं एक ऑप्शन येईल, तिथे तुम्ही क्लिक करून राऊंड 2चं ऑप्शन येईल, इथे क्लिक करून तुम्ही तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता। जसे अलॉटमेंट आपण राऊंड 1मध्ये चेक केलेले आहे सेम टू सेम तसेच आपण सेकंड राऊंडमध्ये सुद्धा अलॉटमेंट चेक करू शकतो। तर 10 तारखेला अलॉटमेंट होईल आणि 10 तारखेनंतर तुम्हाला 12 तारखेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे। जे विद्यार्थी ॲडमिशन घेतील ते यांना ॲडमिशन घ्यायचे आणि जे ॲडमिशन घेणार नाही ते राऊंड 3 भरू शकतात। तर राऊंड 3 कधी सुरू होणार, तर 12 तारखेला ॲडमिशन प्रोसेस संपल्यानंतर 13 तारखेला व्हॅकंट सीट येणार आहे। ज्या व्हॅकंट सीट असेल ह्या साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यानंतर 15 तारखेपासून तुम्ही राऊंड 3 भरू शकता। ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड 3 भरायचं आहे ते भरू शकतात, व्हॅकंट सीट बघू शकतात, त्यानंतर कट ऑफ बघू शकतात। ह्या सर्व गोष्टी साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्यानंतर तुम्ही राऊंड 3 भरू शकता। तर अशा प्रकारे ही राऊंड 3ची प्रोसेस असणार आहे। भरपूर विद्यार्थी कमेंट्स करतात की आमचा राऊंड 2 मिस झालेला आहे किंवा आम्हाला फर्स्ट प्रिफरन्स भेटला होता त्यामुळे आम्ही राऊंड 2 भरू शकलो नाही। तर तुम्ही सर्व विद्यार्थी राऊंड 3 भरू शकता। तर उद्या अलॉटमेंट लागल्यानंतर अलॉटमेंट चेक करून घेणे, जर ॲडमिशन घ्यायची असेल विद्यार्थ्यांना तर ॲडमिशन घेऊ शकता आणि त्यानंतर राऊंड 3 बद्दल जेही अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि जर उद्या कोणत्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झाल्यानंतर जरी अलॉटमेंट दिसत नसेल तर त्याचासुद्धा तुम्हाला व्हिडिओ वेळेवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण जाणार नाही व राऊंड 3 बद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व 11 बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती सुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।